विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राजमुद्रा अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल ज्यामध्ये आपण आर्टिकल 370 आणि आर्टिकल 35A भारतीय घटनेत कसे आले होते या संदर्भाची चर्चा आपण केली होतो. म्हणजे थोडक्यात काय आहे तर जम्मू काश्मीरची त्या तत्कालीन समय असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कशावरती चर्चा करणार असाल तर ते मात्र कलम 370 आणि 35A भारतीय राज्यघटनेतनं कसं गेलं. आता मुख्यतः मागील व्हिडिओमध्ये आपण जसं पाहिलं होतं की बाबा कलम 370 जर रद्द करायची असेल तर काय लागत होती तर जम्मू काश्मीरच्या संविधान सभेने तसं रेकमेंडेशन करणं गरजेचं होतं. आणि मुख्य अडचण जर काय होती तर तिथं मात्र संविधान सभा अस्तित्वात नव्हती. 1957 सालीच ती काय झाली होती डिझॉल्व्ह झाली होती. तर मग अमित शाह किंवा मोदी सरकारने ही कलम 370 रद्द कसं केली या संदर्भातचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत चर्चा करणार आहोत. म्हणजे कलम 370 आणि 35A हे कसं काय म्हणजे रद्द करण्यात आले किंवा यासाठी कोणती नक्की प्रोसिजर वापरण्यात आली किंवा अवलंब करण्यात आला याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता मागल्या काही गोष्टी क्लिअर करून द्या झालं तर 370 आपण थोडक्यात पाहिले आहे ज्याच्यामध्ये 3 क्लॉज होते आणि परत 371चे परत 4 सब क्लॉज होते ABCD आणि त्याच्या आधारावरतीच 5 ऑगस्ट 2019ला जे काही आर्टिकल 370 रद्द झालेलं आहे त्याच्या संदर्भाची चर्चा त्याच्यावरतीच आधारित असणार आहे. आता जनरली 5 ऑगस्ट 2019ला काय घडलं असेल किंवा त्या दिवशी कलम 370 रद्द कसं करण्यात आलं असेल तर त्या दिवशी 3 घटना घडल्या होत्या. ज्यापैकी पहिली घटना म्हणजे राष्ट्रपती आदेश. ओके, हा राष्ट्रपती आदेश कलम 370 एक सबक्लॉज D च्या अंतर्गत काढण्यात आला होता. यानंतर अमित शाह मार्फत राज्यसभेमध्ये 2 प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते जे की कलम 370 रद्द करण्याबाबतचा एक होता आणि जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचनेबाबतचा एक होता. आता एकंदरीत या 2 प्रस्ताव एकाच वेळी सादर करण्यात आले होते. याचं कारण असं होतं की दोन्ही प्रस्ताव एकमेकावरती कसे होते आधारित होते. आणि त्यानंतर तिसरी घटना जर कोणती घडली असेल तर ती मात्र जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक 2019 किंवा जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल 2019 हे भारतीय संसदेतल्या वरिष्ठ सभागृहामध्ये म्हणजेच राज्यसभेमध्ये काय करण्यात आलं असेल तर सादर करण्यात आलेलं होतं. आता जनरली 5 ऑगस्ट 2019ला ज्या काही घटना घडल्या त्याच्या अगोदर आपण थोडंसं काय करू तर जम्मू काश्मीरची तत्कालीन समयी जी कुठली राजकीय स्थिती होती त्या राजकीय स्थितीबद्दल थोडक्यात आपण काय करू तर चर्चा करू आणि त्यानंतर मग आपण काय येऊ तर या घटनेकडे वळू. आता एकंदरीत जम्मू काश्मीर राज्यामध्ये शेवटच्या ज्या कुठल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन समयी 3 पक्षांनी सहभाग घेतलेला होता. ज्यापैकी एक होता नॅशनल कॉन्फरन्स ज्याला NC म्हणलं तरी चालेल. त्यानंतर आहे PDP आणि तिसरा होता तो मात्र BJP. तर शेवटच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची इलेक्शन पार पडल्यानंतर किंवा विधानसभेची इलेक्शन पार पडल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स असेल किंवा PDP असेल किंवा BJP असेल या तिन्ही पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेलं नव्हतं. म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स असो किंवा PDP असो यापैकी कोणत्याही पक्षाला जर जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करावायची असेल किंवा सरकार स्थापन करावायचं असेल तर ते मात्र BJPच्या समर्थनाशिवाय ते शक्य नव्हतं. आणि मुख्य प्रॉब्लेम असा होता की नॅशनल कॉन्फरन्स आणि PDP हे 2 पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकत नव्हते. मग आता नॅशनल कॉन्फरन्सलाही सत्ता स्थापन करायची असेल तर कोणाचं समर्थन लागेल BJPचं लागेल किंवा PDPलाही सत्ता स्थापन करायची असेल तर समर्थन कोणाचं लागेल BJPचं समर्थन किंवा पाठिंबा आवश्यक होता. मग अशा वेळेमध्ये काय झालं तर आपलं BJPने आपलं समर्थन कोणाला दिलं असेल तर ते मात्र PDPला दिलं आणि मग तर तिथे मग BJP आणि PDP यांचं एक युतीमध्ये सरकार जम्मू काश्मीरमध्ये लागू झालं. आता कालांतराने BJP पक्षाने काय केलं असेल तर कालांतराने BJPने आपला जो कुठला PDPला दिलेला पाठिंबा होता हा PDPला दिलेला पाठिंबा BJP पक्षाने काढून घेतला. मग आता जेव्हा कुठलेही सरकार राज्यामध्ये अस्तित्वात नसतं तत्कालीन समयी भारतीय राज्यघटनेनुसार कलम 356च्या अंतर्गत काय लागते तर राष्ट्रपती राजवट लागते. पण जम्मू काश्मीरमध्ये स्वतःची स्वतंत्र अशी राज्यघटना असल्यामुळे जम्मू काश्मीर संविधानाच्या आर्टिकल 92 अंतर्गत तिथे पहिल्यांदा राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. ही राष्ट्रपती राजवट नसून कोणती आहे तर राज्यपाल राजवट आहे. आता एकंदरीत आर्टिकल 356 जे की भारतीय घटनेत आहे ते 56 काय आहे तर राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त 6 महिन्याच्या कालावधीसाठी असते आणि त्याच्यामध्ये आणखीन वाढ करायची झाली तर परत त्याच्यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते. पण कलम 92 जे की जम्मू काश्मीरच्या संविधानामध्ये आहे त्याच्या अंतर्गत राज्यपाल राजवट लागू होते. पण त्यातली अडचण अशी आहे की कलम 92च्या अंतर्गत असलेली राज्यपाल राजवट मॅक्झिमम फक्त 6 महिन्यासाठीच काय करता येऊ शकते
तर मॅक्झिमम 6 महिन्यासाठीच लागू केली जाऊ शकते. 6 महिन्याच्या नंतर तिथे राज्यपाल राजवट लागू केली जात नाही. मग तिथे 92च्या नंतर परत जर दुसरा कोणती कलम लागू होत असेल तर ती मात्र भारतीय राज्यघटनेतली 356 ही कलम लागू होते. मग आता एकंदरीत जर विचार केला तर PDP पक्षाचं समर्थन काढून घेतल्यानंतर तिथे काय झालं असेल तर राज्यपाल राजवट लागू झाली. आणि एक विशेष गोष्ट अशी आहे की जेव्हा ही राजकीय स्थिती जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झाली होती तत्कालीन समयी भारत सरकारने किंवा केंद्र सरकारने तिथे गव्हर्नर म्हणून किंवा राज्यपाल म्हणून जर कोणाची नियुक्ती केली असेल तर ती मात्र सत्यपाल मलिक. आता यांचं नाव सांगण्याचं कारण असं आहे की सत्यपाल मलिक हे असं व्यक्तिमत्व होते की जे एकतरी सनदी अधिकारीही नव्हते आणि किंवा मागील कुठले अनुभवी किंवा ज्येष्ठ काय म्हणू राजकीय नेतेही नव्हते. तर ज्या व्यक्तिमत्वाला राज्यघटनेचा विशेष अभ्यास केलेला आहे किंवा ज्याला राज्यघटनेचा पूर्ण अभ्यास आहे असा व्यक्तिमत्व त्याच वेळेस कुठे पाठवण्यात आला असेल तर ते मात्र जम्मू काश्मीरला पाठवण्यात आलं. मग पहिल्यांदा राष्ट्रपतीला राज्यपाल या नात्याने सत्यपाल मलिक यांनी सांगितले की जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थिर नाही आहे आणि तिथे राज्यपाल राजवट काय करावं लागेल लागू करावी लागेल. मग आर्टिकल 92 जे की जम्मू काश्मीर संविधानामध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे त्या कॉन्स्टिट्यूशननुसार सत्यपाल मलिकने पहिल्यांदा 20 जून 2018 रोजी काय केले असेल तर 20 जून 2018ला जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा राज्यपाल राजवट लागू केली. त्यानंतर 6 महिन्याचा काळ गेला तरीही तिथे कोणतेही सरकार स्थापन झालं नाही. आता विशेष म्हणजे BJPने पाठिंबा दिल्यास सरकार स्थापन होऊ शकलं असतं यामध्ये नो डाऊट्स ओके. पण BJPलाही ते होऊ द्यायचं नव्हतं कदाचित यामुळे तिथे कोणतेही सरकार काय झालं नाही तर स्थापन झालं नाही. मग 20 जून 2018चा कालावधी संपण्याच्या एक दिवस अगोदर 6 महिन्याचा कालावधी संपण्याच्या अगोदर म्हणजेच 19 डिसेंबर 2018ला पुन्हा एकदा सत्यपाल मलिक यांनी काय केले तर सत्यपाल मलिक यांनी राष्ट्रपतीला आणखीन एक निवेदन दिलं किंवा काय म्हणू तर थोडक्यात पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की आत्ताही जम्मू काश्मीरची स्थिती कशी नाही आहे सरकार स्थापन नाही आहे त्यामुळे ते अनस्टेबल आहे किंवा अस्थिर आहे. मग त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती देशाचे यांनी काय केलं असेल तर परत एक 356च्या अंतर्गत 19 डिसेंबर 2018ला जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. म्हणजे 19 डिसेंबर 2018 पासून जम्मू काश्मीरमध्ये जर काय सुरू झालं असेल ते मात्र राष्ट्रपती राजवट सुरू झाली. आता राष्ट्रपती राजवटीचा सरळ अर्थ काय होतो हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते त्या राष्ट्रपती राजवटीचा अर्थ असा होतो की संबंध राज्याची विधानसभा म्हणून जर कोण कार्य करणार असेल तर संबंध राज्याची विधानसभा म्हणून देशाची संसद काय करत असते कार्य पार पाडत असते. म्हणजे त्या राज्याची विधानसभा या नात्याने जर कोण कार्य पार पाडणार असेल तर ती मात्र देशाची संसद त्या नात्याने काय करत असते कार्य पार पाडत असते. मग आता एकंदरीत संसदच करू शकते का तर नाही. संसदेने नियुक्त केलेला अन्य कुठलाही व्यक्ती किंवा प्राधिकारी किंवा अन्य कोणतीही संस्था काय करू शकते तर विधानसभेचं कार्य पार पाडू शकते. पण थोडक्यात जनरली कधीही राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास तिथे त्या संबंधित राज्याची विधानसभा म्हणून जर कोण काम करत असेल तर संबंधित राज्याची विधानसभा म्हणून भारताची संसद काय करत असते कार्य करत असते. मग आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आत्ता या स्थितीमध्ये किंवा या राजकीय स्थितीमध्ये जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणजे कोण राहिलेली आहे तर जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणजेच कोण आहे तर आता देशाची संसद आहे. म्हणजे भारतीय पार्लमेंट किंवा इंडियन पार्लमेंट काय करत आहे तर जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणून कार्य करत आहे. ही तत्कालीन समयी जम्मू काश्मीरमधली राजकीय स्थिती राहिली होती. कारण राजकीय स्थिती राहिली होती याचा अर्थ असा आहे की आत्ता भारताची संसद जम्मू काश्मीरची काय म्हणून कार्य करते तर विधानसभा आहे. म्हणजे जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणजेच कोण तर ती मात्र भारताची संसद. ही तेव्हाची तत्कालीन काय होती थोडक्यात राजकीय स्थिती जम्मू काश्मीरची राहिलेली होती. मग 5 ऑगस्ट 2019ला सुद्धा असंच होतं की भारताची संसदच काय होती जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणून कार्य करत होती. मग आता 5 ऑगस्टला ज्या घटना घडल्या त्या संदर्भाची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत किंवा काय घडल्या त्या आपण काय म्हणू स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. 5 ऑगस्ट 2019ला सकाळी जर पहिल्यांदा कोणती घटना घडली असेल तर 5 ऑगस्ट 2019ला पहिली घटना घडली होती ती मात्र राष्ट्रपती आदेश. आणि हा राष्ट्रपती आदेश कलम 370(1)D म्हणजेच सबक्लॉज 1चा सबक्लॉज कोणता D या अंतर्गत पहिल्यांदा राष्ट्रपती आदेश काढण्यात आला. आता पहिल्यांदा हा राष्ट्रपती आदेश म्हणजे 2019चा जो कुठला हा राष्ट्रपती आदेश आहे हा जम्मू काश्मीर बाबतीत निघालेला दुसरा सिरियस ऑर्डर किंवा दुसरा सिरियस आदेश म्हणलं तरी काही वेगळं वाटणार नाही आहे. आता 2019च्या या आदेशाने जर कोणत्या घटना घडल्या असतील तर या 2019च्या राष्ट्रपती आदेशामार्फत 3 घटना घडल्या होत्या. यापैकी कलम 35A रद्द होण्यासंदर्भात, दुसरी आहे
कलम 367 मध्ये दुरुस्ती आणि तिसरी जर कोणती असेल या अंतर्गत करण्यात आलेली गोष्ट तर ती मात्र कलम 370 क्लॉज 3 मध्ये करण्यात आलेली दुरुस्ती। आता पहिल्यांदा पाहूया राष्ट्रपती आदेश, जो की कलम 370 1D अंतर्गत काय करण्यात आला होता, काढण्यात आलेला होता। आता कलम 370 1D अंतर्गत काढण्यात आलेल्या या राष्ट्रपती आदेशाचा अर्थ काय होता, पहिल्यांदा घटना कोणती घडली असेल तर ती मात्र 1954चा जो कुठला राष्ट्रपतीचा आदेश होता, जो की जम्मू काश्मीर बाबतीत निघालेला पहिला काय होता, सिरियस ऑर्डर किंवा आदेश झालेला होता। तर 1954चा पहिला राष्ट्रपती आदेश बरखास्त जर कोणी केला असेल तर ते मात्र 2019च्या राष्ट्रपती आदेशाने 1954चा आदेश रद्द करण्याचं काम केलेलं आहे। आता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं किंवा ऐकलं होतं की बाबा 1954च्या राष्ट्रपती आदेशाअंतर्गत काय आलं होतं तर ते मात्र आर्टिकल 35A आलेलं होतं। म्हणजे आता काय झालेलं आहे तर 2019च्या आदेशानं कुणाची जागा घेतली असेल तर ते मात्र 1954च्या आदेशाची जागा घेतलेली आहे। म्हणजे याचाच अर्थ काय आहे तर कलम 35A सुद्धा काय झालं, आपोआप रद्द झालेला आहे। याचा अर्थ यासाठी काही वेगळी प्रक्रिया किंवा आणखीन वेगळा प्रोसेस करावी लागली का, अजिबात नाही। 2019च्या राष्ट्रपती आदेशाने 1954च्या राष्ट्रपतीचा आदेश घेतल्यानंतर किंवा 1954चा आदेश बरखास्त केल्यानंतर या आदेशामध्ये किंवा या आदेशात जेव्हा जेव्हा सुधारणा झाल्या त्या सर्व सुधारणासह काय करण्यात आला असेल तर तो मात्र बरखास्त करण्यात आला होता। म्हणजे 1954चा आदेश बरखास्त होतोय याचा दुसरा अर्थ काय होत असेल तर आर्टिकल 35A सुद्धा आपोआप काय झाला, संपुष्टात आला किंवा रद्द झाला किंवा बरखास्त करण्यात आला असं म्हटलं जातं। म्हणजे सरळ अर्थ काय आहे तर 35A रद्द करण्यासाठी आणखीन अन्य कुठलीही प्रक्रिया करावी लागलेली नव्हती। फक्त काय करावं लागलं तर 1954चा आदेश 2019च्या आदेशाने बरखास्त करण्यात आला, म्हणजे 35A आपोआप रद्द झाली। यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की याच 2019च्या आदेशानंतर एक आणखीन दुसरा बदल असा झाला होता, ती मात्र कलम 367 मध्ये सुधारणा। ओके, कलम 367चा अर्थ काय आहे किंवा कलम 367 जर कशा संदर्भात असेल तर कलम 367 यामध्ये अशी तरतूद आहे, जेव्हा केव्हा भारतीय राज्यघटनेतल्या एखाद्या शब्दाचा किंवा भारतीय राज्यघटनेचा अर्थ लागत नसेल तेव्हा त्याचा अर्थ लावण्यासाठी ज्याचा वापर केला जातो ती मात्र कलम 367। म्हणजे कलम 367 मध्ये काय केलं जातं तर भारतीय संसदेने किंवा अगोदर भारत सरकारने जे कुठले कायदे पारित केले आहेत त्या कायद्याच्या आधारावरती एखादी भारतातल्या कोणत्याही घटनेचा किंवा भारतातल्या राज्यघटनेतला कोणत्याही शब्दाचा अर्थ कलम 367च्या अंतर्गत लावला जातो। आता याची गोष्ट अशी आहे की या कलम 367 मध्ये ऑलरेडी 1, 2 आणि 3 असे क्लॉज होते, पण आता हे 1, 2, 3 आपल्या कामाचे नाहीत। आता सब क्लॉज 1 काय होता तर याच्यामध्ये जे कुठले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा भारतीय पार्लमेंटने जे कुठले कायदे पारित केले होते त्या कायद्याच्या आधारे किंवा त्या कायद्याचा आधार घेऊन सुद्धा काय करू शकते तर कलम 367 अंतर्गत भारतीय राज्यघटनेतल्या कुठल्याही शब्दाचा अर्थ लावला जाऊ शकतो असा त्याचा अर्थ होता। पण आता जनरली 367 मध्ये दुरुस्ती जर काय करण्यात आली असेल तर त्यामध्ये एक दुसरा क्लॉज जोडण्यात आला जो की 367(4). आता 367(4) क्लॉज का जोडला गेला तर तो मात्र जम्मू काश्मीरच्या राज्यपालासंदर्भातचा ही कलम किंवा क्लॉज जोडण्यात आला होता। अगोदर काय शब्दरचना होती तर ती अशी होती की मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावर काम करणारा राज्यपाल। ओके, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावर काम करणारा राज्यपाल कुठला तर जम्मू काश्मीरचा। म्हणजे राज्यपालाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर कोणाचा सल्ला गरजेचा होता, मंत्रिमंडळाचा होता। पण आता ह्या 4थ्या क्लॉज मार्फत काय करण्यात आलं तर 4थ्या क्लॉज मार्फत सर्वात महत्त्वाचं काम असं करण्यात आलं की राज्यपाल या शब्दाचा अर्थ आता इथून पुढे फक्त राज्यपालच होईल। म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज आहे का, अजिबात नाही। तर इथून पुढे राज्यपाल याचा अर्थ काय असेल, फक्त राज्यपालच असेल, मंत्रिमंडळाचा सल्ला वगैरे असा कोणताही प्रकार असणार नाही असं 367(4) मध्ये सांगण्यात आलं। आणि त्यानंतर याच आदेशामार्फत तिसरी दुरुस्ती काय असेल तर ती मात्र आर्टिकल 373 मध्ये करण्यात आलेली आहे। आर्टिकल 373 काय आहे तर आर्टिकल 373 हे भारतीय राज्यघटनेमधले किंवा याच्या अंतर्गत जर काय तरतूद असेल तर 370 हे जे कुठलं कलम आहे ते पूर्णतः किंवा अंशतः रद्द करायचं असेल तर संविधान सभेचं काय लागतं, रिकमेंडेशन गरजेचं असतं आणि त्यानंतरच काय करू शकतात तर राष्ट्रपती आदेश काढू शकतात। तर याच्यामध्ये एक अट अशी होती की 373 मध्ये संविधान सभेचं रिकमेंडेशन हे सर्वात महत्त्वाचं होतं। मग या संविधान सभा हा शब्द काढून इथे 373 मध्ये जर कोणता शब्द टाकण्यात आला असेल तर तो मात्र विधानसभा। म्हणजे 370
3च्या अंतर्गत संविधान सभेच्या रिकमेंडेशनच्या ठिकाणी आता कोणाची रिकमेंडेशन गरजेची होती, तर ती मात्र जम्मू काश्मीरच्या विधानसभेची रिकमेंडेशन गरजेची होती. आणि 370 रद्द करण्यामधला सर्वात मोठी अडचण जर काय होती, तर सर्वात मोठी अडचण मात्र हीच होती की तिथे संविधान सभा अस्तित्वात नव्हती. आणि 2019च्या राष्ट्रपती आदेशाअंतर्गत संविधान सभा हा शब्द काढून किंवा संविधान सभेच्या रिकमेंडेशनऐवजी जर कुणाचं रिकमेंडेशन गरजेचं केलं असेल तर ते मात्र विधानसभेचं रिकमेंडेशन गरजेचं केलं. मग आत्ता एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आत्ता आपण ज्यावेळेस राजकीय स्थिती जम्मू काश्मीरची पाहत होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की सद्यस्थितीला जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणून कोण कार्य करत आहे, तर देशाची संसदच काय करत आहे, जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणून कार्य करत आहे. मग आत्ता जम्मू काश्मीरच्या बाबतीत जे कुठले डिसिजन्स घ्यायचे होते ते सर्व कुणाच्या वतीने घेतले जाणार होते, तर विधानसभा या नात्याने भारतीय संसद जम्मू काश्मीर बाबतीचे निर्णय घेणार होते. मग आता 371D अंतर्गत हा जो कुठला राष्ट्रपती आदेश आला होता याचा अर्थ असा होता की दुसऱ्या सुद्धा भारतीय राज्यघटनेतल्या कलमा काय होऊ शकतात, जम्मू काश्मीरला लागू होऊ शकतात. म्हणजे राष्ट्रपती आदेशामार्फत 3 घटना घडल्या, ज्यापैकी पहिली घटना कशा संदर्भात होती, तर कलम 35 हे आपोआप रद्द झालं. याचं कारण असं आहे की 1954चा जो कुठला राष्ट्रपतीचा आदेश होता हा बरखास्त करण्यात आला. आणि 1954चा राष्ट्रपतीचा आदेश जर बरखास्त झाला असेल तर आर्टिकल 35A सुद्धा काय होणार, आपोआपच बरखास्त होणार. त्यानंतर 367 मध्ये एक क्लॉज, 4थ्या क्रमांकाचा क्लॉज जोडण्यात आला, ज्याचा अर्थ राज्यपाल म्हणजेच काय करण्यात आला, फक्त राज्यपाल असा करण्यात आला. आणि तिसरी दुरुस्ती काय होती, तर ती मात्र 370(3) मध्ये ही दुरुस्ती करण्यात आली होती. आणि याच्यामध्ये संविधान सभेच्या ऐवजी कोणाचा शब्द टाकण्यात आला होता, तर तो मात्र विधानसभा हा शब्द जोडण्यात आला होता. आणि सद्यस्थितीला म्हणजे तेव्हा तत्कालीन समयी तेव्हा विधानसभा म्हणजे जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणून जर कोण कार्य पार पाडत होतं तर ते मात्र भारताची संसद काय करत होती, कार्य पार पाडत होती. मग आता जनरली या घटनेनंतर दुसरी घटना जर काय घडली असेल त्या तारखेला, तर तत्कालीन समयी दुसरी घटना अशी घडली होती की त्याच्या अंतर्गत असं सांगण्यात आलेलं होतं की शहाने किंवा अमित शहा यांनी राज्यसभेत 2 प्रस्ताव सादर केले होते. ज्या दिवशी राष्ट्रपती आदेश मांडला गेला किंवा सादर करण्यात आला त्याच्यानंतर लगेच अर्धा ते 1 तासामध्ये शहामार्फत राज्यसभेत 2 प्रस्ताव सादर करण्यात आले. आणि त्यापैकी पहिला प्रस्ताव जर कोणता होता तो मात्र कलम 370 रद्द करण्याबाबतचा होता. आणि दुसरा कोणता होता तर तो मात्र जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचनेबाबत. आता भारतीय राज्यघटनेतल्या आर्टिकल 3 मध्ये अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या सीमा किंवा त्याचे नाव किंवा आणखीन त्याचा राजकीय नकाशा बदलण्याचा अधिकार कोणाला असेल तर तो मात्र संसदेला आहे. आता जनरली राष्ट्रपती काय करू शकतात, तर ज्या राज्याची आपल्याला सीमा बदलायची आहे किंवा त्याचं नाव बदलायचं आहे तशा संबंधित विधानसभेची काय करतात, परवानगी घेतात. परवानगी म्हणण्यापेक्षा काय करू, तशी त्यांना सूचना एक वेळा देतात. ते राष्ट्रपतीच ठरवत असतात की किती दिवसामध्ये त्यांना त्याच्यावरती निर्णय द्यायचा आहे, म्हणजे संबंधित राज्याच्या विधानसभेला वगैरे. मग आता संबंधित राज्याची विधानसभा या नात्यानं हे पुनर्रचनेबाबतच्या प्रस्तावाला मान्यता कुठे भेटली पाहिजे, तर आता सद्यस्थितीला जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणजे कोण आहे, संसद आहे. आणि या कारणास्तवच राज्यसभेमध्ये हे विधेयक काय करण्यात आले असतील किंवा प्रस्ताव काय करण्यात आले असतील ते मात्र सादर करण्यात आले. आणि शहामार्फत हे दोन्ही प्रस्ताव जे की कलम 370 रद्द करण्याबाबतचा आहे आणि दुसरं काय आहे तर ते मात्र राज्य पुनर्रचनेबाबतचं आहे. हे दोन्ही प्रस्ताव एकाच वेळेस एकाच याच्यामध्ये सादर करण्यात आले होते, कारण ते दोन्ही कसे होते तर एकमेकावरती डिपेंड होते. आणि जेव्हा भारतीय संसदेमध्ये असे प्रस्ताव सादर केले जातात जे की एकमेकावरती अवलंबून आहेत ते दोन्हीही एकाच वेळेस सादर केले जातात. आता पहिला प्रस्ताव होता तो मात्र कलम 370 रद्द करण्याबाबतचा. याचा अर्थ असा आहे की कलम 370 रद्द झाला याचाच अर्थ भारतीय राज्यघटनेतले सर्वच कलम काय झाले, जम्मू काश्मीरला लागू झाले. आणि याच अंतर्गत जर सर्व कलम लागू झाले असतील तर आर्टिकल 3चा वापर करून दुसरं कुठलं जे विधेयक होतं किंवा प्रस्ताव होता तो मात्र जम्मू काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेबाबत होता. आणि हे दोन्ही प्रस्ताव राज्यसभेमध्ये 5 ऑगस्ट 2019ला मान्य झाले. आणि त्यानंतर मग अमित शहा यांनी 58 पानाचं जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक 2019 किंवा जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल 2019 भारतीय संसदेमध्ये सादर केलं. आणि त्याच्या अंतर्गत राज्यसभेमध्ये ते 5 ऑगस्ट 2019लाच मंजूर झालं आणि लोकसभेमध्ये कधी झालं ते मात्र 6 ऑगस्ट 2019ला मंजूर करण्यात आलेलं होतं. आणि आर्टिकल 3च्या अंतर्गत जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्यात आली. आता जनरली 5 ऑगस्ट 2019ला हे संमत झालेलं विधेयकामार्फत कोणत्या तरतुदी करण्यात आल्या असतील तर त्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत. आता याच्यामध्ये सांगावायचं जर झालं तर एकंदरीत हे जे कुठलं 2019चं विधेयक आहे किंवा जम्मू काश्मीर स्टेटला रिऑर्गनाईज करतं तर या 2019च्या विधेयकाअंतर्गत असं सांगण्यात आलं होतं की जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश म्हणून काय करतील, कार्य करतील.
पण आता हे केंद्रशासित प्रदेश बनवत असताना यामध्ये फरक होता. जे कुठलं लडाख आहे हे लडाख मात्र भारतीय राज्यघटनेतल्या आर्टिकल 239च्या अंतर्गत काय करण्यात आलं होतं तर केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला होता. आणि जम्मू काश्मीर राज्य 239A या कलमाच्या आधारावरती काय करण्यात आला असेल तर भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून याची निर्मिती करण्यात आली होती. आता ऑलरेडी 239A अंतर्गत असलेलं जर केंद्रशासित प्रदेश कोणता असेल तर तो मात्र पॉंडिचेरी आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेतल्या पॉंडिचेरीसाठी लागू असलेल्या सर्व तरतुदी कशा होत्या तर सर्व तरतुदी आता जम्मू काश्मीरला लागू असतील. दिल्लीसुद्धा आहे, पण दिल्ली 239AA या कलमाअंतर्गत काय आहे तर केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे लडाख काय होता तर एक प्लेन युटी होता. म्हणजे याच्यामध्ये विधानसभा काय नव्हती, अस्तित्वात नव्हती. पण जम्मू काश्मीर विथ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच काय होता तर विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश राहिला होता. आता एकंदरीत 239A अंतर्गत निर्माण कोण झाला जम्मू काश्मीर, आणि केवळ 239 अंतर्गत प्लेन युटीजमध्ये कोण आहे तर ते मात्र लडाख आहे. आता एकंदरीत जर विचार केला तर लडाखमध्ये प्लेन युटीज असल्यामुळे राज्यसभेचं प्रतिनिधित्व दिले जात नाही. म्हणजे आत्तापर्यंत ज्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा अस्तित्वात नाही आहेत तिथे राज्यसभेचं काय नाही प्रतिनिधित्व नाही आहे. मग आता एकंदरीत लडाखमध्ये राज्यसभेचे सदस्य असण्याचा प्रश्न येतच नाही. म्हणजे राज्यसभेची संख्या इथे किती असेल तर ती मात्र 0 आहे. पण जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेची सदस्य संख्या किती असेल तर ती मात्र 4 आहे. यापूर्वीसुद्धा लडाखमध्ये एक लोकसभा सीट होती आणि आत्ता रिऑर्गनायझेशन नंतर सुद्धा तिथे लोकसभेच्या किती सीट्स असणार असतील तर त्या मात्र 1 असेल. आणि जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या किती सीट्स असतील तर जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या 5 सीट असणार आहेत. हे 2019च्या रिऑर्गनायझेशन बिल नंतर काय करण्यात आले आहेत दुरुस्ती करण्यात आलेले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीरमध्ये या अगोदर SCचं आरक्षण लागू होतं पण STचं आरक्षण लागू नव्हतं. मग आता इथून पुढे काय असणार आहे तर जम्मू काश्मीर असो किंवा लडाख असो इथे SC आणि ST या दोन्हींचंही आरक्षण काय असणार आहे तर लागू असणार आहे. याशिवाय ज्या कुठल्या स्वतंत्र दोष किंवा आणखीन अन्य ज्या कुठल्या बाबी यांना होत्या जम्मू काश्मीर राज्याला त्या सर्वसुद्धा काय झाल्या तर त्यासुद्धा आता काय झाल्या असतील त्यासुद्धा बरखास्त आहेत. याच्या विधानसभेचा कार्यकाळसुद्धा किती असणार आहे तर तो मात्र 5 वर्ष इतकाच या विधानसभेचा कार्यकाळसुद्धा असणार आहे, जी की आता नव्याने जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये अस्तित्वामध्ये येणारी विधानसभा आहे. याशिवाय इथल्या विधानसभेची सदस्य संख्या जर किती असेल तर आत्ता अस्तित्वात येणाऱ्या विधानसभेची सदस्य संख्या असणार आहे 114. आता या अगोदरच्या विधानसभेची सदस्य संख्या जर जम्मू काश्मीरच्या किती असेल तर ती मात्र 111 होती. आणि विशेष म्हणजे या अगोदर 111 पैकी 4 जागा जर कोणत्या प्रदेशामध्ये होत्या तर 4 जागा मात्र लडाखमध्ये होत्या. मग आता लडाख केंद्रशासित प्रदेश स्वतंत्र झाल्यामुळे या 4 जागा आपोआप कमी झाल्या. पण आता इथे 111 वरून जर किती झाल्या असतील त्या मात्र 114 जागा झाल्या आहेत. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये अगोदरच्या जागेपेक्षा कितीने वाढ झाली असेल तर कमी झालेल्या या 4 आणि वाढविण्यात आलेल्या 3 अशा एकूण 7 जागेची वाढ जम्मू काश्मीरच्या नव्याने स्थापन होणाऱ्या विधानसभेमध्ये करण्यात आलेले आहे. एकंदरीत हे इतके बदल 2019च्या रिऑर्गनायझेशन बिलमार्फत करण्यात येणार आहेत किंवा करण्यात आलेले आहेत. आणि इथून पुढे जम्मू काश्मीर जे की विथ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा विधानसभा असलेले एक केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्य करेल. यापूर्वी भारतामध्ये पॉंडिचेरी आणि दिल्ली हे 2च केंद्रशासित प्रदेश होते ज्यांना विधानसभा किंवा स्वतंत्र विधानसभा अस्तित्वामध्ये होत्या. आणि विधानसभा अस्तित्वात असणारा जर तिसरा केंद्रशासित प्रदेश कोणता असेल तर तो मात्र आता सद्यस्थितीला जम्मू काश्मीर आहे. आणि या अविभाजित जम्मू काश्मीरचे शेवटचे राज्यपाल म्हणून जर कोण काम केलं असेल तर ते मात्र सत्यपाल मलिक यांनी असं काम केलेलं आहे. थोडक्यात जर आपण याचा ओव्हरव्ह्यू पाहिला की 2019च्या बिलाअंतर्गत काय करण्यात आला असेल तर 2019च्या बिलाअंतर्गत एकतर कलम 35A राष्ट्रपती आदेशामार्फत आपोआप रद्द झाली. त्यानंतर 370 रद्द करण्यासाठी एक वेगळा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि हा प्रस्ताव पास झाल्यानंतर लगेच त्याच्यासोबत काय करण्यात आलं तर रिऑर्गनायझेशन बिलसुद्धा सादर करण्यात आलेलं होतं. म्हणजे आत्ता एकंदरीत जम्मू काश्मीरमध्ये दुहेरी नागरिकत्व असणार नाही आहे. भारतातले अन्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्याप्रमाणेच काय असेल जम्मू काश्मीर आणि लडाख असेल. त्याशिवाय
केंद्र सरकारचे कुठलाही कायदा किंवा भारतीय संसदेनं पारित केलेला कोणताही कायदा जम्मू काश्मीर राज्याला काय असेल तसाच तो डायरेक्ट लागू असेल। त्यासाठी राष्ट्रपतीचा आदेश आता इथून पुढे लागणार आहे का? नाही। जसं की प्रत्येक राज्याला आपोआप संसदेचा किंवा केंद्र सरकारचा कायदा लागू होतो त्याप्रमाणे जम्मू काश्मीर आणि लडाखला इथून पुढे आपोआप हा कायदा काय असेल लागू होणार आहे। त्यासाठी कोणताही सेपरेट संविधान जम्मू काश्मीरसाठी असणार नाही। तसंच दुसरी गोष्ट अशी आहे की भारतातल्या कोणत्याही राज्यातलं व्यक्तिमत्व आता काय करू शकतो तर जम्मू काश्मीरमध्ये काय करू शकेल तर स्थायी संपत्ती किंवा कुठलीही प्रॉपर्टी काय करू शकेल तर खरेदी करू शकेल। त्यानंतर 2 ध्वज असणार नाहीत किंवा वैयक्तिक संविधान असणार नाही आहे। त्याशिवाय प्रति 5 वर्षाला जम्मू काश्मीरच्या विधानसभेची काय होईल निवडणूक होणार आहे। आणि यानंतर अगोदर भारतातले जे कुठले फायनान्शियल इमर्जन्सी किंवा आर्थिक आणीबाणी जे की आर्टिकल 360च्या अंतर्गत सांगण्यात आली होती, आर्टिकल 360 आता जम्मू काश्मीरला इथून पुढे काय असणार आहे तर लागू असणार आहे। आणि विशेष गोष्ट अशी असेल की जम्मू काश्मीरच्या बाबतीत जे कुठले आता पोलिसांचे जे कुठलं नियंत्रण आहे ते सेंटरमार्फत किंवा केंद्र सरकारमार्फत काय केले जाऊ शकतं तर केंद्र सरकारमार्फत डायरेक्ट लागू केलं जाऊ शकतं। आणि यामध्ये जर विशेष विचार केला तर जम्मू काश्मीरचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून जर कोणाची नियुक्ती झाली असेल तर जम्मू काश्मीरचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून गिरीशचंद्र मुर्मू यांची निवड करण्यात आली आहे। तर लडाखचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून राधाकृष्ण माथुर यांची नियुक्ती करण्यात आली होती। आणि जर अविभाजित जम्मू काश्मीरचे शेवटचे राज्यपालाचा विचार केला तर ते मात्र सत्यपाल मलिक राहिले होते। आणि जम्मू काश्मीरचे आता पहिले कोण असतील ते मात्र गिरीशचंद्र मुर्मू आणि लडाखचे कोण असतील ते मात्र राधाकृष्ण माथुर हे पहिले काय राहिले होते तर लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून कार्य करणारे व्यक्ती राहिलेले होते। आता एकंदरीत आणखीन एक बदल असा आहे की आत्ता आपण जे बघितलं की मंत्रिमंडळ म्हणजे काय म्हणू आपण विधानसभेची संख्या, तर आता विधानसभेची संख्या किती असणार आहे 114। आता भारतातल्या केंद्र सरकार असो किंवा भारतातल्या अन्य राज्याचा विचार केला तर भारतातल्या अन्य राज्याचा जर एकंदरीत विचार केल्यानंतर तिथले जे कुठली मंत्रिमंडळाची संख्या असते ती मंत्रिमंडळाची संख्या किती असते तर जे कुठली लोअर सभागृह किंवा काय म्हणू आपण कनिष्ठ सभागृहाची जी सदस्य संख्या आहे त्याच्या 15% जास्त काय असत नाही तर त्यापेक्षा 15% जास्ती मंत्रिमंडळाची संख्या असत नाही। पण दिल्लीसाठी ही मर्यादा जर किती असेल तर दिल्लीसाठी ही 10% मर्यादा आहे। म्हणजे 10% अधिक काय असणार नाही तर मंत्रिमंडळातली सदस्यसंख्या असणार नाही। आणि हाच नियम जर कुणाला लागू करण्यात आला असेल तर हाच नियम सुद्धा जम्मू काश्मीरला सुद्धा लागू करण्यात आलेला आहे। म्हणजे जम्मू काश्मीरमधलं मंत्रिमंडळ जे अस्तित्वात येईल ते मंत्रिमंडळाची सर्वात म्हणजे जास्तीत जास्त किंवा मॅक्झिमम संख्या किती असेल तर जे कुठलं लोअर किंवा कनिष्ठ सभागृह आहे म्हणजे विधानसभा या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% इतकीच काय असेल ते मात्र मंत्रिमंडळाची संख्या असणार आहे। आणि एकंदरीत आत्ता जो कुठला केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आलेला जे कुठले जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 राज्य आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत, हे 2 केंद्रशासित प्रदेश भारतातल्या अन्य केंद्रशासित प्रदेशाप्रमाणेच कार्य करतील। यामध्ये दुसरं काही म्हणजे त्यांच्यासाठी दुसरं कुठलीही वैयक्तिक किंवा स्पेशल प्रोव्हिजन असणार नाही आहे। इथून पुढे जम्मू काश्मीर विथ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असलेला आणि लडाख जे की प्लेन युटीज म्हणून तयार करण्यात आलेला आहे ते भारतातल्या अन्य केंद्रशासित प्रदेशाप्रमाणेच काय करतील तर कार्य करतील। आणि आर्टिकल 370 काढण्याची जी कुठली मुख्य अडचण होती ती मात्र संविधान सभेची, तर 2019च्या राष्ट्रपती आदेशामार्फत 373 मध्ये हा संविधान सभा शब्द काढून कोणता टाकला असेल तर तो मात्र विधानसभा हा शब्द टाकण्यात आला। आणि विधानसभाच म्हणजे थोडक्यात तेव्हा कोण होती राजकीय स्थितीनुसार विचार केला तर देशाची संसदच तेव्हा जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणून कार्य करत होती। आणि या अंतर्गत किंवा याच प्रोसिजरच्या अंतर्गत भारतीय राज्यघटनेतून जे कुठले जम्मू काश्मीर राज्याला स्पेशल किंवा विशेष तरतुदी होत्या त्या सर्व विशेष तरतुदी काय करण्यात आल्या असतील त्या मात्र रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेतून कलम 370 रद्द करण्यात आलेला आहे। आणि जे कुठलं स्पेशल स्टेटस किंवा स्पेशल प्रोव्हिजन्स जे की जम्मू काश्मीर राज्याला प्राप्त होतं ते आता इथून पुढे जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेश यांना त्यांनी असं कोणतेही स्टेटस प्रोव्हिजन यांना नसेल। आणि जे काही भारतातले सर्व कायदे आणि नियम जसं भारतातल्या अन्य राज्यांना लागू होतात तसेच याप्रमाणे आता इथून पुढे जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशासाठी काय असतील ते मात्र लागू असणार आहेत। थँक्यू।